पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावरील सरनोबतवाडी ते जाजल पेट्रोल पंप आणि कनेरीवाडी हायवे बस स्टॉप परिसरातील धोकादायक अपघात प्रवण क्षेत्राची अर्थात ब्लॅक स्पॉट संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांनी पाहणी केली। महामार्गावर सातत्याने होणारी वाहतूक कोंडी, रस्त्याची झालेली दुरावस्था आणि वाहनांचा अनियंत्रित वेग यामुळे या भागात अपघातांचं प्रमाण वाढलं असून नागरिकांच्या जीवाला मोठा धोका निर्माण झालाय। या पार्श्वभूमीवर तातडीनं उपाययोजना आखण्यासाठी ही पाहणी करण्यात आली। यावेळी ठाकरे गटाचे शिवसेना तालुका प्रमुख विनोद खोत यांनी स्थानिक नागरिक आणि शेतकऱ्यांच्या समस्या अधिकाऱ्यांसमोर मांडल्या। कनेरीवाडी हायवे बस स्टॉप इथं महामार्ग ओलांडून गावात येण्यासाठी सुरक्षित मार्ग उपलब्ध करून द्यावा, तसंच महामार्गाच्या पलीकडच्या बाजूला शेती असलेल्या शेतकऱ्यांना ये-जा करण्यासाठी रस्ता करून द्यावा अशी ठाम मागणी त्यांनी केली। या व्यतिरिक्त वाहनांच्या वेगावर नियंत्रण आणण्यासाठी महामार्गाच्या दोन्ही बाजूंना तातडीनं स्पीड ब्रेकर पट्टे बसवण्यात यावेत अशी विनंतीही त्यांनी प्रशासनाकडे केली। या पाहणी दौऱ्यात शहर वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक नंदकुमार मोरे, महामार्ग पोलीस निरीक्षक राणी पाटील, गोकुळ शिरगाव पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रणजित पाटील, कागलचे पोलीस निरीक्षक अजित जाधव यांच्यासह राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे अधिकारी महेश पाटील आणि भालेराव प्रामुख्याने उपस्थित होते। अधिकाऱ्यांनी परिसराची सखोल पाहणी करून अपघात रोखण्यासाठी आवश्यक त्या सर्व तांत्रिक आणि प्रत्यक्ष उपाययोजना लवकरच राबवण्याचं आश्वासन दिले।